कधी वाटतं, प्रभू तू आहेस का माझ्याजवळ? मी काही क्षण तुझं भजन करतो, पण खरंच तू माझ्यावर कृपा केली आहेस का? प्रश्न साधा वाटतो, पण त्या प्रश्नामागे आहे एक खोल तळमळ, प्रभूच्या सान्निध्याची, त्याच्या कृपेची. कृपा म्हणजे नुसता वरदहस्त नाही, ती एक जिवंत अनुभूती आहे, जी आपल्या जीवनात उमटते, आपल्या वागणुकीत प्रतिबिंबित होते, जिचं दर्शन होतं या 8 दिव्य लक्षणांतून. 1. क्षमाशीलता, अपराध्यांवरही करुणेचा वर्षाव. कोणी तुमच्यावर अन्याय करतो, तुमचं मन दुखावतो आणि तुम्ही त्याच्यावर रागवण्याऐवजी प्रार्थना करता, तर ते कृपेचं पहिलं लक्षण आहे. प्रभू कृपाळू आहे. तो स्वतः दोषांवर प्रेम करताना थांबत नाही. त्याचं नाव घेतो आपण रोज, दया के सागर हे नाथ. जेव्हा हीच कृपा आपल्यावर असते, तेव्हा आपणही क्षमाशील होतो, कारण मनात सूद नाही, फक्त समजूत असते की ही जीवात्मा अजूनही अंधारात आहे. तुझ्या प्रकाशासाठी तिचीही प्रार्थना करतो. ही करुणा मूळतः मानवी नाही, ती त्याचं प्रतिबिंब आहे. 2. मत्सररहित मन, आनंदी दुसऱ्याच्या यशातही. दुसरं लक्षण, जेव्हा दुसऱ्याच्या यशाने आपण आनंदित होतो, जेव्हा कोणाचा उत्कर्ष आपल्याला अस्वस्थ करत नाही, तर उलट म्हणतो की किती छान, हरीचीच कृपा त्याच्यावर, तेव्हा समजावं आपलं हृदय मोकळं झालंय. मत्सर आणि तुलना यांचं ओझं आता नाहीसं झालंय. हा भाव केवळ मनाचा नाही, तो भक्तीचं शुद्ध स्वरूप आहे, जिथे दुसऱ्याचं यश आपल्याला पूर्णपणे प्रेरणा वाटतं, स्पर्धा नव्हे. 3. अंतर्बाह्य शुद्धता, सच्चेपणाचं तेज. मन गढूळ नसेल, वाणी द्वेषयुक्त नसेल आणि कृती निर्भेळ असेल, तर समजावं कृपेसाठी आपलं पात्र साफ होतंय. शुद्धता म्हणजे केवळ साबण आणि पाणी नव्हे, ती आहे एक अंतर्गत पारदर्शकता. प्रभू समोर उभं राहताना आपण किती उघड आहोत, त्याला फसवता येईल का? नाही. आणि म्हणूनच ज्याच्या मनात फसवणूक नाही, कपट नाही, दांभिकपणा नाही, त्याच्यावर तो स्वतः उतरतो कृपेच्या स्वरूपात. 4. भक्तीला तोडणारी कर्म दूर करणे, सहज निवड. दुनियेमध्ये राहूनही आपलं मन कुठे फिरतं, कुठे गुंततं. कृपा लाभलेल्या जीवाला हे फार स्पष्ट कळतं की हे वर्तन माझ्या हरिस्मरणाला कमी करतंय, हे मला दूर ठेवलं पाहिजे. हा निर्णय संयमातून येत नाही, तो येतो आतूनच, सहज, समाधानातून. हा त्याग म्हणजे जबरदस्ती नव्हे, तर तो अंदरून उमटणारा प्रेमाचा आवाज आहे की हे नको, मला फक्त तूच पाहिजेस. 5. साधनेतून काही न मागणे, फक्त त्याचं नातंच हवंच. प्रभू, माझं ध्यान केलं, आता यश दे. माझा जप केलं, आता घरात सुख येऊ दे. ही देवाशी देणं घेणं वाणी असते. पण कृपा जिथं असते, तिथं संवाद फार वेगळा असतो. तो म्हणतो, प्रभू मी काहीच नको मागत, फक्त माझं मन तुझ्या चरणांशी जोडून ठेव, बाकी तू जसा नेशील तसं जाईन. हे आहे भक्तीचं परमस्वरूप, निष्काम, निरपेक्ष, पूर्णतः शरणागत. 6. मान सन्मान आल्यानंतरही नम्रतेत स्थिर राहणे. कधी एखादं कीर्तन झालं, एखादं प्रवचन, लोक म्हणतात, वाह किती छान बोललात, तुमचं दर्शनच प्रसाद वाटतो. तेव्हा मनात गर्वाची लहर तर येत नाही की हृदय किंचित गहिवरतं आणि म्हणतं, हे माझं नाही, ही त्याची लीला आहे. कृपा लाभलेलं हृदय हेच उत्तर देतं, मी काहीच नाही, माझ्या ओठांतून जे बोललं गेलं ते तुझंच आहे. ही नम्रता कृपेचा द्वारपाल आहे, जो सतत आपल्याला अहंकाराच्या पडझडीपासून वाचवत असतो. 7. सर्वांवर करुणा, पण कुणावरही आसक्ती नाही. सर्व प्राण्यात प्रभू दिसतोय. हे वाक्य वाचणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात प्रेम देणं आणि त्यात गुंतू न देणं फार कठीण. कृपा लाभलेलं मन सगळ्यांना प्रेम करतं, पण कोणालाही स्वतःचं मानत नाही, कारण त्याला माहिती असतं जगातील प्रत्येक संबंध क्षणिक आहे, फक्त त्याच्याशी असलेलं नातं शाश्वत आहे. ही करुणा ही बंधनात टाकणारी नाही, ही करुणा आहे मुक्त करणारी. 8.
सतत आत्मनिरीक्षण म्हणजे मी अजून कुठे कमी आहे. आणि शेवटचं सर्वात गूढ लक्षण, कृपा लाभलेला साधक सतत स्वतःकडे बघतो. माझ्यात अजून राग आहे का? मी अजून कुठे गर्व बाळगतो का? मी कुणाचा द्वेष करतोय का? हा प्रश्न तो रोज विचारतो. नाही कारण तो न्यूनगंडित आहे, तर कारण तो प्रभूच्या दृष्टिकोनातून स्वतःला पाहतोय. ज्याचं अंतःकरण सतत स्वतःच्या चुका शोधायला सज्ज आहे, त्याच्यावर कृपेचा झरा अखंड वाहत असतो. समारोप. हरिकृपेचा मार्ग. ही 8 लक्षणं ही शाब्दिक नाहीत, ही प्रतीकं आहेत. प्रभू आपल्यावर कृपा करतो, पण आपण तिला ओळखतो आपल्या वागणुकीतून, भावनेतून, दैनंदिन निवडीतून. जर ही लक्षणं आपल्यात दिसत असतील तर कृतज्ञ राहा, आणि जर ती कमी वाटत असतील तर हीच प्रार्थना करा, हे प्रभू, मी काही योग्य नाही, पण तुझ्या कृपेच्या लायकीत यायचं स्वप्न नक्की आहे. माझं अंतःकरण निर्मळ कर. माझ्या डोळ्यांतून तुझीच करुणा वाहू दे. माझं हसू, माझं मौन तुझंच दर्शन व्हावं. हरिओम. तुम्हाला ही भावना भिडली असेल, मनात शांततेचा स्पर्श झाला असेल, तर या आध्यात्मिक प्रवासात अजून खोलवर जाण्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल शोध स्वतःचा नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा. तुमचं मनोगत, अनुभव किंवा प्रार्थना कॉमेंटमध्ये शेअर करा. आणि भविष्यातले ध्यान संगीत, आध्यात्मिक कथा व प्रवचनांचे भाग पाहण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा. शोध स्वतःचा. इथे प्रत्येक शब्द, प्रत्येक क्षण तुम्हाला स्वतःशी आणि हरीशी जोडून जातो. धन्यवाद. हरिओम.